हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द ब्लॉग. तुम्ही जो डान्स व्हिडिओला जो प्रतिसाद दिलाय, थँक्यू सो मच. मी सगळ्या काही कॉमेंट्स वाचल्या डान्सच्या, कसा होता काय होता. सो आता मी ते RCTला आलो आहे गॅजेट शॉपिंग करायला. मला लॅपटॉप खूप दिवसापासून घ्यायचा होता, एक चांगला गेमिंग लॅपटॉप. तर गेमिंग लॅपटॉप गेम्ससाठी नाही, पण जे सॉफ्टवेअर हेवी असतात लाईक 3ds Max और जे एडिटिंगसाठी मी यूज करते त्यासाठी थोडा हाय ग्राफिक्सवाला वगैरे लॅपटॉप लागतो. सो आता त्याचा शॉपिंग काका उभे आहेत. आणि आता मुंबईमध्ये डबल हेल्मेटचा रूल लागू झाला आहे आणि माझ्या मागे माझी ताई बसली, तिने हेल्मेट घातलं नाही आहे. सो मला डाऊट आहे की आता ते लोक फोटो क्लिक करून ऑनलाईन फाईन मारणार आहे. सो आम्ही तेच चेकआउट करतो. सो गाईज डू वेअर हेल्मेट्स. लाईक आता म्हणजे मुंबई साईडला तर हे सगळंच फॉलो करतात आता रूल्स. जेव्हा मी कॉलेजला होती, लाईक मी कॉलेजला प्रभादेवीला होती, सो हा माझा नेहमीचा रूट होता जायचा.
हा जो बेसिकली जो सिग्नल दिसतोय 1 नंबरचा पनोती सिग्नल होता. इथे माझी गाडी आणि तेव्हा माझ्याकडे ॲव्हिएटर होती. एवढ्या वेळा इथे बंद पडली आहे की लिटरली मी लेफ्ट हँड साईडला एक गॅरेज आहे, तिथे गाडी पार्क करून इकडनं ते सगळे पोर्टफोलिओ शीट्स, टी स्केल्स वगैरे सगळं घेऊन कॅब बुक करून मला कॉलेजला जावं लागायचं. आणि मग कॉलेजवरनं रिटर्न येताना कॅब करून मी ते तोपर्यंत मेकॅनिक काका ती गाडी रिपेअर करणार, मी परत ती घेऊन घरी येणार. आता आपण ऑलमोस्ट पोचलो आहे. हे लोकेशन दादरच्या नियर भुईवाड्याच्या इथे आहे. सो दादरच्या हायवेवरून लेफ्ट घेतला की स्ट्रेट जाऊन विदिन 10-15 मिनिट्समध्ये आपण त्यांच्या कार्यशाळेच्या इथे पोचतो. आणि हे मंगलमूर्ती आर्ट्स त्यांची कार्यशाळा आहे. इथे ते स्वतःच्या हाताने शाडूच्या मूर्त्या बनवतात. फक्त आणि फक्त शाडू मातीच्याच मूर्त्या इथे मिळतात. आम्ही इथून आता निघालो आहे. त्यांना आम्ही खूप रिक्वेस्ट केली पण त्यांचे बुकिंग स्लॉट फुल झाले. पण त्यांनी 1-2 रेफरन्स नंबर दिले आम्हाला, कारण का आमच्याकडे इमेज होते आणि ॲज पर इमेज आम्हाला कस्टमाइज करायचे होते मूर्ती. सो त्यांनी त्यांच्या सर्कलमधले 2-3 नंबर शेअर केले. ते बोलले की एकदा जाऊन तुम्ही तिथे बघा, जर ते लोक तुम्हाला नक्कीच करून देते. सो आता आम्ही त्यांनी दिलेल्या रेफरन्सच्या ठिकाणी जाऊन ही चेक करणार आहे की आम्हाला जशी मूर्ती हवी आहे तशी मिळते आहे. काय त्याने जे सांगितलं ते गेलिंगच्या आतमध्ये बोलला. सरळ जायचं की लेफ्ट? नो वन इज देअर. पण मूर्त्या नाही आहेत एवढ्या. काय मूर्त्या नाही आहेत. इथून आत असं काहीतरी रस्ता असणार. मला जाऊन आता बोलतोस दे मला. सो आम्ही खूप ठिकाणी फिरलो. लालबाग, परळ, गिरगावपर्यंत गेलो. टोटल मुंबईमध्ये आय गेस 350+ कारखाने आहेत, पण गव्हर्मेंटने सगळे बंद करून ठेवलेत. कारण का POP की शाडू मातीची मूर्ती ह्याच्यावरनं डिबेट चालू आहे आणि त्याचा काही फायनल निकाल अजून दिला नव्हता. पण का असं POP स्वस्त पडते बनवायला इझी पडते. नाही नाही मूर्तिकार का POP मागताय लवकर सुकते लवकर.
सो गणपती बुक करायला गेलेलो, त्याच्यानंतर मी आज 2 दिवसांनी व्हिडिओ शूट करते. त्या रात्री एकदम खूप जोरात पाऊस आला, आम्ही पूर्ण भिजून गेलो, त्यामुळे येताना काही ब्लॉग शूट नाही केला. बाप्पाची मूर्ती सिलेक्ट केली, बुक केली आहे. ऍक्च्युली आम्हाला लेट झाला बुकिंग साठी, त्यामुळे थोडं फिरायला लागलं लालबाग मध्ये 1-2 ठिकाणी. ज्या ठिकाणी लास्ट टाइमची मूर्ती दिलेली त्याच ठिकाणी देणार होतो, पण त्यांचं पूर्ण बुकिंग स्लॉट एकदम फुल झालेला. पण आम्ही नंतर रिक्वेस्ट करून फायनली त्यांच्याकडेच मूर्ती दिली आहे बनवायला. सो ते एक सॉर्ट झालं. आता अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आपला राहिलेला. सो क्रोमा मधून मी ॲसूसचा लॅपटॉप त्या दिवशी बाय केला, ज्या दिवशी RCT ला गेलेलो. लॅपटॉप लेट्स अनबॉक्स. A15 लॅपटॉप ॲसूसचा. लॅपटॉप सोबत क्रोमावाल्यांनी एक बॅग दिली आहे, जी लॅपटॉप बॅग आहे. लॅपटॉप ॲसूसचा आहे, पण बॅग एसरची आहे, आम्हाला माहिती नाही का. अनबॉक्सिंग लॅपटॉपची क्रोमावाल्यांनीच केली आहे, काहीतरी अपडेट करायचं होतं. लेट्स अनबॉक्स इट. A16 16GB RAM, 512 SSD आणि 3050 ग्राफिक्स असं काही कॉन्फिगरेशन आहे. मी अजून ओपन पण नाही केला. आय गेस बॅटरी डेड असणार, सो चालू करण्यासाठी मला पॉवर प्लग इन करायला लागेल. तरी पण ट्राय करूया. झालाय. लाईट लावून काम करायची गरज नाही माझ्या मते तरी. येस, Asus टॉप गेमिंग लॅपटॉप आहे. आता लॅपटॉप मी थोडा साईडला ठेवते. लॅपटॉप सोबत अजून काही ऍक्सेसरीज आहेत त्या मी दाखवते. सो हे Asus मॅन्युअल आहे, हाऊ टू ऑपरेट. हे चार्जर आहे, बस चार्जरच आहे. त्याच्याबरोबरच आम्ही फायर स्टिक पण घेतली आहे अमेझॉनची. ती टीव्हीला लावता लावता नाकी नऊ झाली आमची, कारण का आमच्या आय गेस टीव्हीचा HDMI पोर्ट वर्क नाही होत आहे. सो आम्ही AV टू HDMI कन्व्हर्टर असतो, तो एक बॉक्स येतो असा की ज्यातनं HDMI टू AV कन्व्हर्टर असतो. सो तो आम्ही घेतला. आणि ऍक्च्युली जेव्हा फायर टीव्ही कनेक्ट करत होतो तेव्हा टीव्हीवर फक्त नो सिग्नल असंच दिसत होतं. सो आम्हाला असं वाटलं की मे बी फायर स्टिक मध्ये इश्यू असू शकतो किंवा वायरमध्ये इश्यू असू शकतो. पण HDMI खराब झालाय. HDMI ची जो स्लॉट असतो तो खराब झाला असेल तर रिपेअर करायला एक 3,500 रुपये खर्च आहेत. सो जर खराब झाला असेल तर दुसरं कसं तुम्ही करू शकता ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. लोकल कुठच्याही इलेक्ट्रॉनिक स्टोअरमध्ये HD व्हिडिओ कन्व्हर्टर म्हणून असा एक डिव्हाइस भेटतो. त्याच्यामध्ये ह्या 3 पिन्स असतात त्या, आणि इथे ही फायर टीव्ही स्टिक लावली आहे. सो ही HDMIचं AV मध्ये कन्वर्ट करून तुम्हाला टीव्हीवर व्हिडिओ 2 मध्ये फायर टीव्ही सेटअप. फक्त व्हिडिओ 2 मध्ये जायचं. ओके. आणि हा फायर टीव्हीचा रिमोट. सो ऑन. ओ येस, हा मी सेटअप केल्यानंतरचा व्हिडिओ आहे. सो ह्याच्यात सगळे Amazon, हॉटस्टार, झी5, नेटफ्लिक्स, प्राईम सबस्क्रिप्शन्स हवे ऑफकोर्स. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता गणपतीचं डेकोरेशन बनवण्याचा ह्यावेळीचा पण मी ब्लॉग बनवणार आहे. लास्ट टाइमच्या ब्लॉगला लाईक्स आणि कॉमेंट्स येतात, मी रोज रीड करते. सो हा वाला पण असेच काही कॉन्सेप्ट करण्याचा प्रयत्न आहे. सो तो वाला ब्लॉग पण लवकर असेल. आणि मी युट्यूबवर कम्युनिटी टॅबमध्ये टाकलेलं की मोटो ब्लॉग की फूड ब्लॉग, त्याच्यामध्ये मोटो ब्लॉगला जास्त प्रतिसाद आहेत. सो आता पावसाळा पण सुरू झाला तर मोटो ब्लॉग पण नक्की येणार. दॅट्स इट. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.